नमस्कार. तर आज अहोंना मी डब्यामध्ये बटाट्याची भाजी बनवली होती आणि सुकीच भाजी बनवली होती मी त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे मी बटाटे थोडेसे कच्चे उकडले होते आणि म्हटलं चला शंभूला पण पराठे खूप आवडतात बटाट्याचे, तर आपण लगेच बनवून घेऊयात. तर काय होतं नंतर डबल करावं लागतं मग पीठ मळायचं वगैरे. त्यामुळे म्हटलं की आता बटाट्याची भाजी बनवलीच आहे तर त्याच्यापुरतेच मी 2 पराठे बनवले, त्याला आवडतात म्हणून. आणि सकाळी उठले त्याला भूक लागते. मग आता लाडू पण माझे संपले होते, तर म्हटलं चला की हा उठल्या खाईल पराठे अगोदर. त्यामुळे लगेच पराठे बनवून घेतले आणि त्यामुळे असे फुगले नाहीत माझे पराठे. पण असो, आज खायला मस्त झाले होते ते. थोडीशी चटणी कमी घालून बनवते, तर इकडे माझी भाजी पण झालेली होती. हे गेले, यांचा डब्बा वगैरे भरून दिला मी. आणि मग हे बघा, आमचा अर्धा दिवस तर अभ्यासातच चाललेला आहे आता उन्हाळ्यात. लोकं सगळे वॅकेशनला आपल्या मामाच्या गावाकडे जातात आणि आम्ही जात नाही, कारण आम्ही खूप लांब आहोत. आणि मग उन्हामध्ये शंभू पण आजारी पडतो. करण्यापेक्षा आम्ही जात नाहीत. त्याचा अभ्यास सुरू आहे. तर हा वाचण्यासाठी म्हणजे लहान मुलांना वाचण्यासाठी त्यांना आवड असते की वाचायचं, बघायचं, ऐकायचं. पण हा लिहिण्यासाठी कधीच हे करत नाही, म्हणजे नको म्हणतो लिहिण्यासाठी. आणि आज काय झालं काय माहिती, मनानेच बसला होता लिहायला आणि मला सांगतो हे कसं लिहायचं असतं म्हणून. आणि पेन्सिल पण बघा कशी पकडली त्याने. आणि खूप मन लावून लिहितो तो. काही करायचं असेल ना तर खूप मन लावून. आणि मी थोडंही चुकीचं सांगितलं ना तर त्याला लगेच समजतं की मी हे चुकीचं सांगते म्हणून. तर लगेच मला म्हणतो ते चुकीचं सांगितलं असतं. बाय.